काय? चोरी करायची? हो, चोरी करायची. अहो, त्या वारंगने काय केलं? श्रेयस सरांच्या सह्या घेऊन चोरीच केली ना. मग आपल्यालाही सेम करायचंय. अहो, याला चोरी नाही म्हणत, याला आपलेच पैसे परत आणणं म्हणतात. नाही यार प्रतीक, मला पटत नाहीये. माझं ऐक, याच्यात खूप रिस्क आहे. एक काम करूया, आपण ॲटलिस्ट हे सगळं विद्युतला सांगूया. विद्युत सरांना नका सांगू आहे. जर हे त्यांना कळलं ना, तर तेही आपल्याला कधीच करू देणार नाहीत. करेक्ट आहे, कारण की चोरी करणं हे चुकीचं आहे प्रतीक. बरं, मग मी काय बोलतो, आपल्याला जेव्हा ते पैसे मिळतील तेव्हा आपण ते रिटर्न करू आणि त्यानंतर सगळ्यांना सांगू ना. म्हणजे जेव्हा आपल्या डोक्यावरचा प्रॉब्लेम जाईल ना, तेव्हा सांगायला काहीच हरकत नाहीये. बरोबर ना? तुझं म्हणणं एकदम करेक्ट आहे प्रतीक. पण मला एक गोष्ट सांग, हे पैसे एक्झॅक्ट आहेत कुठे आणि आपण तिथपर्यंत पोहोचणार कसे? ते सगळे पैसे ना वारंगच्या केबिनमध्ये. इनफॅक्ट त्याच्या केबिनमध्ये ना एक सेफ्टी लॉकर आहे, त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, ते सेफ्टी लॉकरचा पासवर्ड ना वारंग आणि श्रेयस सरांना दोघांनाच माहिती होता. मला आठवतंय, श्रेयस सरांनी एकदा माझ्या समोर ना त्या सेफ्टी लॉकरचा पासवर्ड एका रेड फाईलमध्ये लिहिला होता. जर ती आपल्याला रेड फाईल मिळाली ना, आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. रेड फाईल? हां, रेड फाईल. काय झालं? आठवलं, ती रेड फाईल मी श्रेयसच्या ऑफिसमध्ये पाहिली होती. आपला ना अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. त्या फाईलमध्ये जर तो कोड असेल ना, तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण आता ती आपल्याला फाईल मिळायला हवी. बाकी केबिन पर्यंत कसं जायचं ते मी बघेन. पण मला एक सांग, ते पैसे तिथेच आहे हे कशावरून? माझ्या ना एका ऑफिसच्या सोर्सनी मला सांगितलंय की रिसेंटली वारंगच्या केबिनमध्ये, इनफॅक्ट त्या सेफ्टी लॉकरमध्ये ना खूप कॅश आली आहे. आपल्याला ना त्या केकेच्या कुंड्यांनी फक्त 2 दिवसाची मुदत दिली आहे. म्हणून आपल्याला हे काम लवकरात लवकर करावं लागेल. एक काम करतो, मी घरी जातो आणि चावी घेऊन येतो. मग तुम्ही नका जाऊ, थांबा थांबा. जर तुम्ही घरी गेलात ना, तर सगळ्यांना कळेल आणि मग ते आपल्याला असं काम करूच देणार नाहीत. मी एक काम करतो, मी ना मयुरीला फोन करून सांगतो किल्ली द्यायला. तुम्ही तिच्याकडून ती किल्ली आणा. बट वी नीड टू डू दिस ॲज सून ॲज पॉसिबल. डन, आपण हे आजच करूया. डन. अरे पण का? तू आणि पांड्या काका तिथे जाऊन काय करणार आहात? मयुरी प्लीज, आता जास्त प्रश्न नको विचारूस ग. आता ते पांड्या सर येतील ना, त्यांना किल्ली दे बस. त्या केकेच्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी आम्ही हे करतोय. त्याचसाठी ही किल्ली हवी आम्हाला. प्लीज कॉपरेट कर मयुरी. बरं ठीक आहे, मी देते किल्ली. हा, चल. अश्विनी, अगं तुला शिल्पीने पार्लरला येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना? हो अगं, ज्या कामासाठी घराच्या बाहेर पडले होते ते डीलच क्रॅक झालं नाही. जेनी अगं, आपल्याला ती ऑर्डर नाही मिळणार. हे ऑर्डर मिळाली असती ना, तर गुंडांचे पैसे मला देता आले असते ग. पण आता तेही शक्य नाहीये. पण मला स्वस्त बसून चालणारच नाही ना, काही ना काहीतरी करावं लागेल. ऐक ना जेनी, आपण ना पार्लरमध्ये ना नवीन नवीन पॅकेजेस तयार करूया चांगली. दिवाळी आहे, त्याच्यामुळे खूप लोक येतील आणि 7 दिवस अजिबात सुट्टी घ्यायची नाही. मी काम करेन, दिवसभर काम करेन. तू जिनी सॉरी, तुला सुट्टी घ्यायची असेल ना, तू सुट्टी घे, पण मला काम करावं लागेल. कारण थोड्या प्रमाणात पैसे जमा झाले तर त्या गुंडांना देता येईल. निदान ते काही दिवस गप्प तरी बसतील ग. मला खरं तर ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. त्यांनी कर्ज घेतलंय खरं, पण ते मला पेड करावं लागेलच ना. अश्विनी ऐक, तू एवढी पॅनिक नको हो. सगळं काही नीट होईल. ओके? जेनी अगं, 2 दिवसात किती धूळ जमा झालीये. अगं हो, 2 दिवस पार्लर बंद होतं ना, सो मला क्लिनिंगला वेळच मिळाला नाही. मी आज क्लिनिंग करणार आहे, डोंट वरी.
आणि कसं आहे ग, बॅक साईडला मेन रोड आहे ना, सो धूळ येतच राहते. आपण रोज क्लीन करतो ना, सो तू नोटीस नसेल केलं. पार्लर 2 दिवस बंद होतं तर इतकी धूळ जमा झाली. मग यांचं ऑफिस तर 15 दिवस बंद आहे. बाप रे, ऑफिसचा काय अवतार झाला असेल. नाही, मला अगोदर ना त्यांचं ऑफिस क्लीन करायला हवं ग. त्यांना सगळं नीट नेटकं आणि स्वच्छ लागतं. जर ते तिथे आले आणि त्यांना ही सगळी धूळ दिसली, अस्वच्छता दिसली तर केवढे भडकतील माझ्यावर, तुला माहितीये का? नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन क्लीन करते. मला सांग, किल्ली कुठे आहे? यांच्या ऑफिसची चावी इथेच ठेवली होती. कुठे आहे? अगं तिथेच होती, बघ ना. शिवा बा, काय येते हा. काकू काय अहो, किती वेळ, किती लेट Sorry, केला. sorry. काय सॉरी, आता रात्री चढावं तरी वेळ घेऊया. हो ठीक आहे. जेनी, मिळाली मला ऑफिसची चावी. मी आता जाते आणि अगोदरांचं सगळं ऑफिस स्वच्छ करते. ऐक ना अश्विनी, नंतर कर ना. एक काम कर ना, वेनसडेला ना क्लायंट्स खूप कमी आहेत, सो तेव्हा करूया. मी पण तुला मदत करते. ओके? नाही, नको. त्यांचं ऑफिस ना मला माझ्याच हाताने क्लीन करायचं. त्यांच्या वस्तू जर सगळ्या क्लीन केल्या तर ना त्यांचा सहवास मिळाला असं वाटेल मला. आणि काय ना, मी केलेली स्वच्छता त्यांना फार आवडते. त्यांना नीट नेटकेपणा लागतो. जरा जरी कुठे धूळ असेल, फाईल इकडची तिकडे झाली तर उगाच चिडतील. आणि आल्यावर त्यांना सगळं कसं प्रसन्न वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे. अगं कधीही ते येतील, माहितीये का तुला. आणि आज खरं तर 15 दिवसांनी ऑफिस उघडणार आहे. अश्विनी, अश्विनी, मला तुला भेटायचंय. असं का वाटतंय की तू अगदी जवळ आहेस आणि आपल्याला भेटता येत नाहीये. मला असं का वाटतंय हे माझ्या आजूबाजूला आहेत म्हणून. वहिनी, काय ग? इथे काय करतेस तू? अगं हो, काही नाही. अगं 15 दिवस यांचं ऑफिस बंद होतं. म्हटलं ऑफिसमध्ये खूप धूळ साचली असेल म्हणून स्वच्छ करायला आले. आणि तसंही तुला माहिती आहे ना, तुझ्या दादाला धुळीची एलर्जी आहे. उगाच इथे आले तर चिडचिड करतील आणि ते आजारी पडलेलं मला नाही आवडणार, म्हणून म्हटलं स्वच्छ करून घेते. अश्विनी, हे सगळं काय चाललंय आपल्या आयुष्यात? आपल्या दोघांमध्ये एका दाराचं अंतर आहे. आणि तरी सुद्धा मी त्याला भेटू नाही शकत, तुझ्याशी बोलू नाही शकत. अगं मग तू मला सांगायचंच तरी. मी कोणाला तरी बोलावलं असतं, कोणाकडून तरी साफसफाई करून घेतली असती. हे काय, तूच येतेस, तूच साफसफाई करतेस, सगळं तूच करतेस. ह्याला काय अर्थ आहे बरं? नाही, नको. मीच स्वच्छ करते. पण मला एक सांग, तू मला घरी म्हणालीस की तुझी काहीतरी मीटिंग आहे, मग इथे कशी काय आलीस तू? अगं आपल्याला काही करून कर्ज फेडायचंय ना, म्हणून मी
अरोमिया इंटरनॅशनल कंपनीत गेले होते, पण आपली डील झाली नाही. मग काही ना काहीतरी मार्ग शोधायला हवा ना, म्हणून पार्लरमध्ये आले. म्हटलं हे सगळं जेनीला सांगते आणि नवीन पॅकेजेस तयार करते, शिवाय दिवाळी तोंडावर आहे, काहीतरी मार्ग शोधायला हवा, कुठून तरी उत्पन्न सुरू होईल ना, थोडीफार मदत होईल म्हणून पार्लरमध्ये आले, बस बाकी काही नाही. पण साफसफाई कुठे वेळ घालवतेस? करते ग मी स्वच्छ. अरे अश्विनी मॅडम, तुम्ही इकडे कशा? परत पार्लर जॉईन केलात का? तुम्ही पण खूप दिवसांनी आलात ना? हो, मध्ये खूप बिझी होती, वेळच मिळत नव्हता. जेनी आहे, तुम्हाला काही करून घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. जेनी कशाला? आता तिने जॉईन केलेलं आहे, सो येईल ना तीच. आणि अशा स्पेशल कस्टमर्सना तू स्वतः सर्व्हिस दिलेलं जास्त आवडणार आहे, नाही का? अगदी बरोबर, मला माझ्या पूर्ण सर्व्हिसेस अश्विनी कडूनच हवेत. हो ऑफकोर्स. जा जा बहिणी, तू जा, मी बघते हे दादाच्या ऑफिसचं काय करायचं ते. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, पण व्यवस्थित स्वच्छ करा. मी करून घेईन. धुळीची एलर्जी मी करून आल्यावर अजिबात त्रास नको. मी करते. या मॅडम, तुम्हाला काय फेशियल करायचंय का? मी खूप खुश आहे की तुम्ही सगळे सर्व्हिसेस करणार आहात. ऐका ना, फेशियल ना जेनी सुद्धा खूप छान करते, तुम्ही तिच्याकडनं फेशियल करून घ्या. मी फेशियल झालं की तुमच्या आयब्रोज करते. बहिणी इथेच काय बोलत बसलीस तू? तू जा ना. आणि ऐकलं बरं का मी, हे अर्ध काम तू करशील, अर्ध काम जेनी करेल, असं बरोबर नाहीये. स्पेशल क्लायंट आहेत आपल्या त्या, सो त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस तूच करून दे. तुला जर एवढंच टेन्शन वाटत असेल दादाच्या रूमच्या साफसफाईचं, तर मी ते बघते. डोंट वरी. शिल्पी अगं म्हटलं ना, जा जा जा, तुम्ही जा जा. जेनी. हा, काय कडे काय चाललंय हे सगळं? ती कशी काय गेली दादाच्या ऑफिसमध्ये? अगं मी तिला खूप वेळा सांगितलं, ट्राय पण खूप केली, पण ती ऐकतच नाही. मी काय करू? अगं असं कसं ऐकत नाही? तुला अंदाज आहे का जेनी, ती जर तिथे गेली, तिने काही वस्तू बघितल्या त्याच्या, तर पुन्हा ते तिला ट्रिगर होऊ शकतो आणि त्याचा जास्त त्रास होईल तिला. आय नो. हे बघ जेनी, हे आत्ता झालं ते ठीक आहे, परत व्हायला नको. ऑल्सो ह्या चाव्या मी माझ्याकडेच ठेवते, काही वाटलं तर फोन कर मला. ओके? ठीक आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे, ओके, चल मी आत. शिल्पी, आता किती दिवस लपून राहायचं मी? मला सहन होत नाही, मला सगळ्यांना भेटायचंय. दादा नाही भेटू शकत. हे? मला कळतंय रे, तुला 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 खूप त्रास होतोय. आपल्या माणसांना, आपल्या लोकांना न भेटणं हे किती अवघड असतं याची जाणीव आहे मला दादा. पण आता जर तुला बहिणीने बघितलं असतं ना इथे, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता दादा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, थोडा पेशन्स ठेव ना. दादा मी ना तुझ्यासाठी थोडंसं खायला आणलंय. मी तुझे कपडे सुद्धा परत घ्यायला जाणार आहे. सगळी सोय मी व्यवस्थित करते. यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट. होय मला काही. प्लीज थोडंसं खाऊन घे ना. तू बस बरं आधी. यार दादा आत्ता वहिनीने जर तुला इथे बघितलं असतं ना, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. याचा अंदाज आहे का तुला? दादा अरे का असं करतोयस? का हट्ट करतोयस? थोडे पेशन्स ठेव ना. एकदा का त्या केकीचे पैसे दिले ना, की मग तू घरी यायला मोकळा. मग सगळं छान होईल, अगदी पूर्वीसारखं. दादाला इथे फार काळ लपवता नाही येणार. लवकरात लवकर या सिच्युएशन मधनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि दादाला इथून शिफ्ट करायलाच पाहिजे. कुठे गेलेत काय माहित, नुसता जीवाला घोर लावून ठेवलाय. अश्विनी, जरा त्या जोशांकडे फोन लावून बघ, तिथे बसलेत का? काळजी वाटते मला यांची. आई नका हो इतकी काळजी करू, बाबा असतील कुठेतरी, येतील. नाही तर हे बघ, तांब्यांकडे फोन लाव, तिथे त्यांना गप्पा मारत बसायची सवय आहे. नाही तर असं करतेस का? बाबांनाच सांग, त्यांना शोधून आण कुठून ते. करते फोन, थांब. आता ना मी बजावूनच ठेवणार आहे. घरातून कोणाला बाहेर पडायचं असेल ना, तो फोन घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही. कोणीही जायचं नाही फोन घेतल्याशिवाय. लागला का ग? नाही. ये शिल्पी, बस
मी इथे बसायला नाही आली. ते मला माहिती आहे. तू इथे तुझ्या मनातला गोंधळ निस्तरायला आलीस. नाही, माझ्या मनात गोंधळ नाहीये. गोंधळ तुम्ही करून ठेवलाय सगळा. नक्की काय झालंय शिल्पी? हे बघ, शांतपणे बस, डोळे मिटून चिंतन कर आणि तुझं मन मोकळं कर. हे सगळं करायचं नाहीये हो मला. तुम्हाला पुढचं सगळं दिसतं ना, सगळं कळतं, भविष्य कळतं ना तुम्हाला. मग हे असं इकडचं तिकडचं का बोलत बसता? डायरेक्ट मुद्द्याचं बोला ना. आता ही नेमकं काय बोलतीये? या शिल्पीकडून ना जेवढे पैसे येत नाहीत ना त्यापेक्षा जास्त तर प्रश्नच येतात. माझा दादा जिवंत आहे. तर हा कसला कहाणी में ट्विस्ट? ऐकलत का तुम्ही? माझा दादा जिवंत आहे आणि तो परत आलाय. हो, हे होणारच होतं. आणि खरं तर तुझ्या दादाला जीवनदान मिळालं या घटनेमुळे तू प्रफुल्लित व्हायला हवं होतंस. काय काय प्रफुल्लित? खड्ड्यात गेलं होते प्रफुल्लित होणं. एकतर तुम्ही मला हे आधी सांगितलं नाहीत आणि यामुळे काय होणार आहे माहितीये? माझ्या वहिनीला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. ती खुश होणार आहे. नाहीतरी ती वेड्यासारखी म्हणतच होती यांना काही झालेलं नाहीये, हे परत येणार आहेत, हे आहे जिवंत आहेत. आता जेव्हा लोकांना कळेल की दादा परत आलाय तेव्हा लोक काय म्हणतील? वहिनीचा विश्वास खरा ठरला, ती खरी होती. झालं म्हणजे यांची लव्ह स्टोरी परत सुरू. तिच्या आयुष्यात परत आनंद येणार, जो की मला नकोय. हे बघ शिल्पी, जे तुझ्या मनात आहे ते सगळं होणार आहे. अगं, नवरा परत आला म्हणजे सगळं नीट झालं असं होत नाही ना. म्हणजे हे बघ, जर तुझ्या मनासारखं सगळं व्हावं असं तुला वाटत असेल तर ऐकण्यासाठी कान, बघण्यासाठी डोळे आणि सजगतेने इतर इंद्रिय उघडी ठेव. कारण सत्य एकच आहे, मम आत्मना. शी, काय बाई आहे ही बाई तर तुझ्यापेक्षा फ्रॉड आहे. ऊर्जा वाचस्पती, हिच्यावर नीट लक्ष ठेव. काहीतरी मोठं तुझ्या हाती लागणार आहे. भाऊजीचा फोन का नाही लागत आहे? कुठे गेलेत काय माहित. घरच्यांच्या जीवाला घोर लागतो. हा ना, तसं काहीच नाही. फोन घेऊन झालं काय होतं? आई, का इतकी पॅनिक होतीयस? अगं इथेच कुठेतरी गेले असतील ते. नको एवढी पॅनिक होस, नको एवढं टेन्शन घेऊ, येतील. हा हो अगं शिल्पी, आई ना पण मी कधी. बाबा आलेच. काय हो बाबा, तुमच्यामुळे सगळे पॅनिक झालेत घरात. काय झालं? एवढी काळजी करायचं कारण काय? काळजी करायचं कारण म्हणजे मला काळजी वाटते. जाताना फोन घेऊन जायला काय झालं होतं? अगं घरी विसरलो फोन मी. पण यापुढे कुठे जायचं झालं ना तर सांगून जायचं आणि एकटं जायचं नाही, बबनला घेऊन जायचं. एवढं भ्यायचं काय कारण आहे? हे बघ, ते गुंड आपला काही जीव घेणार नाहीये, कारण त्यांना पैशाची वसुली करायची आपल्याकडून. ते फक्त धमकावतायत, काहीही करणार नाहीत. हे असले भलते सलते विचार मनातून काढून टाक. तुम्हाला काय जातं म्हणायला भलते सलते विचार करू नकोस म्हणून? त्यांचं देणं देईपर्यंत ना माझ्या जीवाचा घोर काही संपणार नाही. जीवाचा घोर जाणार नाही बाई. आई नका हो इतकी काळजी करू तुम्ही. आता मी सुद्धा पार्लरमध्ये जायला सुरुवात केली आहे की नाही. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं तर नक्कीच मार्ग निघेल. मी स्वयंपाकाचं बघते. त्या 2-4 हजारांनी काय होणार आहे? इकडे कोटी कोटीचं कर्ज आहे. कोटी म्हणजे किती? गेल्या 7 पिढ्यात आपल्याला माहित नाही कोटी म्हणजे किती, त्याच्यावर शून्य किती येतात ते. कोणाचं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे ना. नाही काय करणार त्याला? आई अगं जर आता शांत बस. मयू कुठे? काय आहे मयू? दे दे, काय आणलंस काय? ते घरचं सामान आहे. दे मी ठेव. हे राहू दे राहू दे. अरे मयू ठेवेल ना. हा ठेव. काका, ती तुमची औषधं पण संपली आहे ना? ती आज रात्री येताना घेऊन येतो मी. अरे एवढी घाई कशाला आहे? जरा 2-4 दिवस चालेल, नंतर आणता येईल. नाही नाही, आजच आण. औषधांना उशीर नको ना व्हायला. हा काका, ती चावी कुठे ठेवली श्रेयसच्या कारची? किल्लाळ्याला बघ, तिथेच असेल.
तुला कुठे न्यायची असेल तर घेऊन जा. नाही नाही, कुठं न्यायची नाहीये कार. ती दिवसभर उन्हात असते ना, म्हटलं सावलीत लावतो. कपडा पण मारतो गाडीवर. बरेच दिवस झाले धूळ आहे ना गाडीवर. हां हां. येतो काका. हा बेटा. ह्यांचं नक्की काय चाललंय?